ओम श्री गणेशाय नमः. ओम नारदवाच प्रणमिश्रसा देवं गुरुपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायोः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्ड चेकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रताष्टमं नवमं भालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपते द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि सन्ध्यपठे नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी विद्यां धनार्थी लप्ते धनं पुत्रार्थी लप्ते पुत्रान् मोक्षार्थी लप्ते गतिं जपेन्द्र गणपति स्तोत्रं षड्भिर्मासया पुनं लभेत सवस्तरेण सिद्धिलप्नात् संशयः. अष्टभ्य ब्राह्मणे षडिकित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवे सर्वा गणेश प्रसादता. इति श्री नारद पुराण संकष्टनाशम नाम गणपति स्तोत्रम संपूर्णः. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारु भक्षणं उमास्तम शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. या कुंदितसार धौला या शुभ्रवस्त्रावृता या विनवरण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्देवेह सदा वंदिता. सा माम पातो सरस्वती भगवती निहाशेष जाड्यापहा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय. ओम पांडुरंगाय नमः. ओम सरस्वती माता नमो नमः. ओम श्री गणेशाय नमः. ऐकोन सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमान केवी जाहले परेसा. म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतशी. सिद्ध सांगे नामधारकाशी श्री गुरु महिमा काय पुसशी अनंत रूपे होती परेशी विश्वव्यापक परमात्मा. पुढे कार्य कारणाशी अवतार झाले परेशी राहिले आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात. पाहे पा भार्गव राम देखा अध्यापवरी भूमिका अवतार झाले अनेका त्यांचेच की अनेक. सर्वाठाये वासापण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण स्थिती आणि प्रलय. भक्तजना तारावयाशी अवतरते ऋषिकेशी शाप देत दुर्वासरशी कारण असे तयाचे. त्रयमूर्तीचा अवतार याचा कौन न कळे पार निधान तीर्थ कुरवपुर वशे तेथे गुरुमूर्ती. जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरु दर्शने. श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाना. श्रीपाद वल्लभ स्थान महिमा वर्णावयानुपमा अपारासे सांगतो तुम्हा दृष्टांतेशी अवधारा. तुझ सांगावया कारण गुरुभक्तिवृता नव्हे जाण सर्वथा न करी निर्वाण. पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धरी. तरीच उतरीजे पैल पार य परत्रे सौख्य पावे
याची कारणे दृष्टांते तुझ सांगे नायक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विजाचारवंत उदिम करुणे उदर भरित प्रति संवत्सरे यात्रे सहित तया श्रीपाद क्षेत्राशी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला ती गणे संतर पावे ब्राह्मणासी उदिमालिया फळाशी यात्रेशी येईन विशेषी सहस्रसंख्या ब्राह्मणाशी इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करो मानसी निघाला द्विजवर उदिमासी चरण ध्या तसे मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे जे जठाई जाय देखा अनंत संतोष पाविनिका शतगुणे लाभ झाला का परमानंद प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेशी निघाला ते क्षणी वेचावया ब्राह्मण संतर्पणे द्रव्य घेतले समागमे दिव्य घेऊन द्विजवर निघता देखती तस्कर कापट्य वेशे सत्वर ते सांगते निघाले 2-3 दिवसावरी तस्कर असते संगीकारी एक दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणते द्विजवराशी आम्ही जाओ कुरवपुराशी श्रीपाद वल्लभ दर्शनाशी प्रतिवर्षी नेमसे आईशे बोलते मार्गाशी तस्करी मारिले द्विजाशी शिरछे दुनिया परेशी द्रव्य घेतले सकळिका भक्त जना कैवारे श्रीपादराव कुरवपुरी पातला त्वरित वेशधारे जटा मंडित भस्मांकित त्रिशूळ खट्वांग घेऊन हाती उभा ठेला तस्करा पुढती वदिता झाला तया प्रती त्रिशूळे करुणी तात्काळ समस तस्करा मारिता एक तस्कर येऊन विनविता कृपाळू जगन्नाथा निरपराधी आपणासी नेण्या ते वधितील म्हणोनी आलो आपण संगी होनी तू सर्वोत्तम जानशी म्हणे विश्वाची मन वासना कोणी तस्कराचे विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती हाती देऊन या विभूती विप्रावरे प्रोक्षी म्हणे मन लावणी तया वेळा मंत्रोनी लाविती भूती गळा सजीव झाला तात्काळ ऐकवत्सा एक चित्ते इतके वर्तता परेशी उदय झाला दिनकराशी श्रीपाद झाले गुप्तेशी राहिला तस्कर द्विजाजवळी विप्रपससे तस्कराशी म्हणे तू माते का धरलेशी कवणे वधिले तस्कराशी म्हणून पुसे तया वेळी
तस्कर सांगे दिजाशी, आला होता एक तापसी, झाले अभिनव परेशी, आवदले तस्कर त्रिशूळे. मज रक्षिले तुझ निमित्ते, आधरोनी बैसविले स्वहस्ते, विभूती लावणे मग तुते, सजीव केला तव देह. उभा होता तजवळी, अदृश्य झाला तत्काळी, न कळे कवना मुनिवळी, तुझा प्राण रक्षिला. होईल ईश्वर त्रिपुरारी, होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होय जटाधारी, तुझी भक्ती निर्धारी, प्राण रक्षिला तुझा. तुझी भक्ती निर्धारी, म्हणून आला ठाकोनिया. ऐकोन तस्कराचे वचन, अविश्वासला तो ब्राह्मण, तस्कराजवळील द्रव्य घेऊन, गेला यात्रेशी कुरवपुरा. नाना परिपूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्रचारे, अनंत भक्ती प्रीतिकारे, पूजा करी श्रीपादुकांची. ऐशी अनंत भक्तजन, मिळून सेविती श्रीपाद चरण. कुरवर पूर प्रख्यात जाण, अपार महिमा सिद्ध मने नामधार काशी, संशय न धरी तो मानसी. श्रीपाद होती कुरवपुराशी, अदृश्य रूप होनिया. पुढे अवताराशी होणे, गुप्त असती याची गुणे. म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण, सर्व ठाई आय श्रीपाद वल्लभ मूर्ती. लौकिकी प्रकटले ख्याती, झाला अवतार पुढती, नृसिंह सरस्वती विख्यात. म्हणून सरस्वती गंगाधरो, सांगत कथेचा विस्तारो. ऐकता होय मनोहरो, सकळाभिष्टे साधती. इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती आख्याने. सिद्ध नामधारक संवादे, भक्त संकट हरणं नाम. दशमोऽध्याय गूढः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम सद्गुरुनाथाय नमः.